आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत मंडळी. झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला जातोय, पण मुंबईत मात्र नियम मोडा आणि झाडे तोडा असा संदेश दिला जात असल्याचं एकूणच दिसतंय. भांडूपमध्ये जलवाहिनीच्या कामासाठी तब्बल 1200 झाडांची कत्तल झाली, तर पुनर्रोपण करण्यात आलेली बहुतांश झाडं जी आहेत ती आता दगावली आहेत. पहा TV9 केलेला या महाकत्तलीचा पर्दाफाश. जलवाहिनी जोडण्याच्या कामात करण्यात आली झाडांची कत्तल. चारशे 50 झाडांचं झालं पुनर्रोपण केलेली झाडं दगावली. विकास कामांसाठी पर्यावरणाचा बिघडवला जातोय समतोल. TV9 उघड केला हा धक्कादायक प्रकार. अधिकारी देतायत उडवाउडवीची उत्तरं. महापालिकेकडूनच होतीये नियमांची पायमल्ली. झाडे लावा झाडे जगवा असं प्रशासनातर्फे आवाहन केलं जातंय, पण मुंबई महानगरपालिकेचा याच्या अगदी उलट सगळा प्रकार दिसून येतोय. भांडूप कॉम्प्लेक्समध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे आणि या कामासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात होतीये कत्तल. त्यामुळे झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलं, मात्र हे पुनर्रोपण करताना सर्व नियम धाब्यावरती बसवण्यात आलेत. पहा TV9 हा धक्कादायक असा रिपोर्ट. हा आहे मुंबईतला भांडूप कॉम्प्लेक्स इथला परिसर. इथं मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात 1200 झाडं तोडण्यात आली आहे, तर 450 झाडांचं पुनर्रोपण करण्याची परवानगी उद्यान विभागानं पाणी पुरवठा विभागाला दिली आहे. यात पुनर्रोपित करण्यात आलेल्या 445 झाडांपैकी बहुतांश झाडं दगावली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुळातच मुंबई महानगरपालिकेच्या विकासामध्ये आपण नाही, परंतु ज्या प्रकारे झाडांना परवानगी दिलेली आहे आणि परवानगी दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जी झाडं पुनर्रोपित केलेली आहेत ती अतिशय चुकीच्या पद्धतीने केलेली आहेत. या ठिकाणी कोणतेही पुनर्रोपणाचे नियम आणि निकष या ठिकाणी पाळलेले नाही आहेत आणि त्याचा आपल्याला पर्यायाने दिसतंय की मॅक्झिमम झाडं जी आहेत ही मृत अवस्थेत आज आपल्याला इथे आढळलेली आहेत. भांडूप कॉम्प्लेक्समध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून हा प्रोजेक्ट सुरू आहे. या प्रोजेक्ट बाबतचा तपशील RTI मार्फत मागवण्यात आलाय, पण त्याचा तपशील देण्याचं सौजन्यही अधिकारी दाखवत नाहीये. या प्रोजेक्टचा कंत्राटदार कोण आहे, त्याच्या अटी आणि शर्ती कुठल्या आहेत, कुणावर कारवाई करण्यात आली आहे याची कोणतीही माहिती मनपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्याला दिली जात नाहीये. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सातत्याने गेल्या 1 वर्षापासून मी पाठपुरावा केलेला आहे. किमान 7 ते 8 लेखी पत्र त्यांना आजपर्यंत या सदर विषयावरती दिलेली आहेत, परंतु एकाही पत्राचं लेखी उत्तर देण्याचे गांभीर्य आणि या झाडांच्या जीवनाबद्दलची आपली आस्था याने दाखवलेली नाहीये. एकाही पत्राचं किंवा RTIचं उत्तर आजपर्यंत मला या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही आणि झाडं दिवसेंदिवस मरण पावत आहेत. एकीकडे झाडं लावा झाडं जगवा असा संदेश देतानाच दुसरीकडे पर्यावरणाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार इथं दिसून येतोय. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं नुकसान करण्याचा हा प्रकार गंभीर असून महापालिकेने याकडे लक्ष देण्याचं गरजेचं आहे. ब्रिजबान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई. जलवाहिनी जोडण्याच्या कामात पुनर्रोपण करण्यात आलेली झाडं ही दगावलीत आणि हा सगळा प्रकार TV9च्या लक्षात आला. या संदर्भात TV9 उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा देखील केली, मात्र त्याबाबत आम्हाला केवळ उडवाउडवीची उत्तरं देण्यात आलीत. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढत चाललाय. झाडं लावा झाडं जगवा असा संदेश प्रशासनामार्फत देण्यात येतोय. विकास कामं होणं गरजेचं आहे, पण त्याचसोबत पर्यावरणाचा समतोल बिघडू नये याची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे. भांडूप कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये पुनर्रोपण करण्यात आलेली बहुतांश झाडं दगावली आहे. या गंभीर प्रकाराबाबत अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. माझ्याकडे नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आल्या, काही ज्येष्ठ नागरिकांच्या आल्या, काही पर्यावरण प्रेमींच्या आल्या, स्थानिक लोकांकडनं सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या की तिथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे आणि पुनर्रोपण केलेली झाडं ही मृत अवस्थेत आहे. म्हणून मी माझ्या अधिकार क्षेत्रामध्ये डेप्युटी सुपरिटेंडंट गार्डन्स यांना कळवून त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो. इथे गेले असताना 100 पैकी सुमारे 60% झाडं ही मृत अवस्थेमध्ये आढळल्याची दुर्दैवी घटना तिथे आम्हाला बघायला मिळाली आणि त्यानंतरच मी प्रशासनाला या सगळ्यावरती वचक ठेवण्यासाठी मागणी करत आहे. जलवाहिनी जोडण्याच्या कामाचा पहिला टप्पा सध्या भांडूप कॉम्प्लेक्समध्ये सुरू आहे. पुढील टप्प्यात 4 ते 5 हजार झाडं प्रभावित होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यातल्या झाडांचं पुनर्रोपण बघता
दुसऱ्या टप्प्यातलं काम कसं होणार याची कल्पना न केलेलीच बरी. जर असाच प्रकार सुरू राहिला तर याची मोठी किंमत आगामी काळात मुंबईकरांना भोगावी लागू शकते. मुंबईच्या भांडूप कॉम्प्लेक्समध्ये पाण्याची पाईपलाईनचा मोठा प्रोजेक्ट सुरू आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये हजारो झाडांचा कत्ल करण्यात आलेला आहे. मात्र त्याचबरोबर त्या झाडांचा ट्रान्सप्लांट म्हणजे पुनर्रोपण करणे गरजेचा होता, बंधनकारक होता. मात्र मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे तो जे झाडं ट्रान्सप्लांट करण्यात आलेले होते त्यामध्ये मोठ्या संख्येने जी झाडं आहेत ते दगावले आहेत. मात्र ह्याबाबत अजूनही कुठल्याही मनपा अधिकारी किंवा कंत्राटदारवर कारवाई झालेली नाही. भविष्यात ह्याचा भुर्दंड मुंबईकरांना भोगावा लागणार आहे. कॅमेरामॅन नरसिंगसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. आणि झाडांची ही महाकत्तल बघितल्यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.